परिसस्पर्श भाग 3. देव समूहाचे सर्वेसर्वा चैतन्य देव यांना अटक. अशा चैतन्याला आता तरी होणार का शिक्षा? अशा आशयाच्या बातम्या टीव्हीवर झळकू लागल्या. सगळीकडे चर्चा सुरू झाली. काही लोक जे देव कुटुंबाचे हितचिंतक होते ते हळहळत होते. मीडिया काहीही झालं तरी शांत बसायला तयार नव्हती. सतत त्याच बातम्यांचा मारा चालू होता. जेव्हापासून चैतन्याला अटक झाली होती तेव्हापासून सतत मीडियावरती तीच बातमी सुरू होती. त्या बातम्यांवर लोकांच्या येणाऱ्या वाईटातल्या वाईट प्रतिक्रिया बातमीदार लोकांकडून काढत होते आणि त्या टीव्हीवर दाखवत होते. या सगळ्याचा परिणाम असा व्हायला लागला की देव उद्योग समूहासोबत काम करणाऱ्या मोठमोठ्या कंपन्या त्यांची कॉन्ट्रॅक्ट रद्द करायची तयारी करू लागल्या. आणि विशेष म्हणजे त्याही बातम्या सातत्याने टीव्हीवर झळकायला लागल्या. एका बातमीमुळे दुसरी कंपनी आणि दुसऱ्या कंपनीच्या बातमीमुळे तिसरी कंपनी तयारी करायला लागली. एक चक्र सुरू झाले. चैतन्य आत्ता सध्या काहीही करू शकत नव्हता. आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या गुन्ह्यांचा एकत्रित हिशोब जणू आता त्याला द्यावा लागत होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सुरू असतानाही त्याच्यातली मग्रुरी अजूनही कमी झाली नव्हती. ब्रह्मानंद देव टीव्हीवरची बातमी बघून हादरून गेले. हे कसं शक्य आहे? या प्रश्नापेक्षा पुढे काय हाच मोठा प्रश्न त्यांच्या समोर होता. वास्तविक आयुष्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून देवपूजेमध्ये तल्लीन झालेले ब्रह्मानंद या एका प्रसंगाने हादरून गेले. त्यांना आता परत एकदा आपल्या जबाबदाऱ्या उचलणं भाग होतं. देव उद्योग समूहाचे कायदेविषयक सल्लागारांना तातडीने ब्रह्मानंदांनी आपल्या बंगल्यावर बोलावून घेतलं. अर्थात त्या टीमने या सर्व घडामोडींचा सखोल अभ्यास केलाच होता. चैतन्याच्या जामिनाचे पेपर तयार होते. परंतु एक मोठी अडचण अशी होती की चैतन्यने जेव्हा मारहाण केली तेव्हा त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. ते सोशल मीडियावरती व्हायरल झाले आणि मुळात त्याने ज्या व्यक्तीला मारहाण केली होती त्या व्यक्तीबाबत कायदा अत्यंत कडक होता. मुळात चैतन्य देव स्वतः ब्राह्मण होता. बाहेर सुरू असलेल्या जातीविषयक गोष्टींमुळे आधीच त्याच्या जातीवर लोकांचा राग होता. त्यात त्याने मारहाण केलेल्या दलित बांधवांसाठी त्यांचे अनेक बांधव आणि संघटना उभ्या राहिल्या होत्या. अर्थात चूक चैतन्याची होती. त्यामुळे त्यात त्याला पाठीशी घालण्यात काहीही अर्थ नव्हता. सरकारी कायद्यानुसार चैतन्यवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवला जाणार होता. त्यामुळे तशी नोंद झाली तर जामीन मिळणं अवघड होतं. काहीही करून जरी ब्रह्मानंदांनी तक्रारदाराला शांत बसवलं असतं तरी आत्तापर्यंत अनेक संघटनांनी यात हस्तक्षेप केल्यामुळे हे प्रकरण सहजासहजी संपणार नव्हतं. काही कायद्याचे माहितगार आणि राजकीय नेते तसेच संघटनांचे पदाधिकारी या साऱ्यांना न्यूज चॅनल आपल्या चॅनलवर चर्चासत्रासाठी बोलावत होते. चैतन्य देवांचा माजुरडेपणा. इथून सुरू झालेला हा प्रवास ब्राह्मण दलित वादापर्यंत जाऊन पोहोचला होता. या सगळ्याला जातीय रंग दिल्यामुळे आता चैतन्य कमीत कमी वर्षभर तरी तुरुंगातून बाहेर येणार नाही अशी साऱ्यांनाच खात्री होती. त्यासाठी जणू सारेच एकवटले होते. ज्यांना कुणाला चैतन्याची बाजू घ्यावीशी वाटत होती त्यांना ती घेता येत नव्हती. कारण या साऱ्यामध्ये चैतन्याची खरोखरच चूक होती. ब्रह्मानंद देखील आपल्या नातवाच्या या कृतीमुळे दुखावले होतेच. त्याला शासन व्हावे ही त्यांचीही इच्छा होती. मुळात जातीभेद हा त्यांनी स्वतः कधी पाळला नव्हता किंवा आपल्या कुटुंबाला कधीही शिकवला नव्हता. चैतन्यने देखील हे टोकाचे पाऊल उचलले तेव्हा त्याच्या मनात जातीभेद नव्हताच. होता तो श्रीमंतीचा माज. आणि आता त्याला त्या माजानेच पश्चाताप करण्याची वेळ आणली होती. ब्रह्मानंदांच्या बंगल्यात बसलेल्या कायदा सल्लागारांनी त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली. खालच्या कोर्टात जामीन होणार नाही हे अगदी स्पष्टपणे सांगितलं. आपण आत्ताच वरच्या कोर्टात अर्ज देऊन ठेवू आणि तिकडूनच जामीन मंजूर करून आणू. त्यासाठी लागतील तेवढे पैसे खर्च करू असे त्या सल्लागारांचे मत होते.
त्यापैकी एक ज्येष्ठ सल्लागार ब्रह्मानंदांना म्हणाले, सर, तुम्ही फारशी काळजी करू नका. या सगळ्या गोष्टी समाजामध्ये होतच असतात. ज्या माणसाला मारहाण झालीये त्या माणसासोबत संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याला योग्य तो मोबदला देऊन आपण या घटनेतून चैतन्य साहेबांना सोडवू. आणि हो, त्या माणसावर अन्याय होणार नाही ही आम्ही तुम्हाला खात्री देतो. कारण त्यांनी आयुष्यभर त्या हॉटेलमध्ये नोकरी करून जेवढे पैसे कमावले नसतील त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे आपण त्याला देऊ. आणि त्याला पैसे मिळाले तर तो खरंच तक्रार मागे घेईलच, कारण यात त्याच्या कुटुंबाचं संपूर्ण भलं होणार आहे. ब्रह्मानंद त्या सल्लागाराचं बोलणं ऐकत होते, परंतु त्यांना ते फारसं पटतंय असं वाटत नव्हतं. नाही, मला असं वाटतं चैतन्याने जो गुन्हा केलाय तो साधासुधा गुन्हा नाही. मुळात त्याने व्यसन केलं, हाच माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठा गुन्हा आहे. दुसरी गोष्ट, त्या व्यसनाचा प्रचंड अंमल असताना त्याने एका सर्वसामान्य माणसाला मारहाण केली. स्वतःच्या पोटासाठी कष्ट करणाऱ्या कष्टकऱ्याला मारहाण केली, आणि तीही विनाकारण. ही माझी शिकवण नाही. हे मी त्याला आजपर्यंत शिकवलेलं नाही. परंतु तो असा कसा वागला हे आता मला माहीत नाही. पण माझं असं ठाम मत आहे की या त्याच्या चुकीबद्दल त्याला शिक्षा मिळायला हवी. त्याला अद्दल घडायलाच हवी. दिवसेंदिवस त्याच्या वागण्यात वाढत चाललेली मगरुरी कुठेतरी थांबायला हवी. पैसा हे सर्वस्व आहे हे मानून तो ज्या पद्धतीने त्याचं आयुष्य जगतोय ते आमच्या देव कुटुंबाचे संस्कार नाहीत. त्याचं हे सगळं वागणं बघून आम्हाला त्रास होतोय. मला तर हा प्रश्न पडलाय की मेल्यानंतर माझ्या पितरांना काय तोंड दाखवू. दुःखी स्वरात ब्रह्मानंद म्हणाले. ब्रह्मानंद बोलत असतानाच त्यांच्या ऑफिसमधील अकाउंट डिपार्टमेंटचे प्रमुख मिस्टर देसाई बंगल्याबाहेर आल्याचा इंटरकॉम त्यांना आला. ब्रह्मानंदांनी त्यांना आत पाठवण्याचा निरोप दिला. आपल्या बंगल्यातील कार्यालयात बसलेल्या ब्रह्मानंदांसमोर येऊन देसाई उभे राहिले. ब्रह्मानंदांनी त्यांना बसण्याचा इशारा केला. वास्तविक देव उद्योग समूहात आजही जे काही मोठे निर्णय घेतले जात असतील ते ब्रह्मानंदांच्या कानावर घालण्याचं काम मिस्टर देसाई करत होते. मिस्टर देसाई आता निवृत्तीकडे आले होते. गेली अनेक वर्ष त्यांनी ब्रह्मानंद देव आणि श्रीहरी देव यांच्यासोबत त्यांच्या कंपनीत काम केलं होतं. चैतन्य देव ही देवांची तिसरी पिढी होती ज्यांच्यासोबत देसाई काम करत होते. आपल्या आयुष्यातील उमेदीची वर्ष आणि संपूर्ण प्रामाणिकपणा त्यांनी जणू देवांच्या पायी वाहिला होता. त्यामुळे आजही देव कुटुंबियांच्या आर्थिक बाबींबद्दल काहीही खटकलं तरीही ते येऊन ब्रह्मानंदांशी बोलत असत. चैतन्यबाबत घडलेली घटना मोठी होती, त्यामुळे दिवसभरामध्ये ऑफिसमध्ये काही झालं होतं का हे देखील ब्रह्मानंदांना जाणून घ्यायचं होतं. आणि मुळात म्हणजे स्वतः देसाई त्यांना भेटायला येणारच होते. परंतु त्याआधीच ब्रह्मानंदांनी स्वतः फोन करून त्यांना बोलावून घेतलं होतं. आपल्या समोर बसलेल्या कायदा सल्लागारांना त्यांनी थोडंसं मंथन करायला सांगितलं आणि ते जाऊन देसाईंसमोर बसले. आपल्यासमोर येऊन बसलेल्या ब्रह्मानंदांना देसाईंनी वाकून नमस्कार केला. देवांचा सामाजिक आणि आध्यात्मिक दबदबा बराच मोठा होता. त्यामुळे त्यांच्या पाया पडायला जे लोक त्यांना ओळखत त्यांना फारसं काही विचित्र वाटत नसे. देसाई, मी तुम्हाला का बोलावलंय तुम्हाला माहिती आहेच. तरीही काल अशी कोणती विशेष घटना घडलीये का ज्यामुळे चैतन्याचा रागाचा पारा जास्त वाढला असेल असं तुम्हाला वाटतं? ब्रह्मानंदांनी प्रश्न विचारला. देसाईंनी सोबत आणलेली फाईल ब्रह्मानंदांच्या समोर ठेवली आणि ते म्हणाले, सर, हे सगळं घडलं नसतं तरीही मी तुम्हाला आज येऊन भेटलोच असतो. परंतु हे सगळं घडल्यामुळे तुम्हाला मला फोन करावा लागला. काल चैतन्य दादांनी एक मोठा निर्णय घेतला. खरं तर आम्ही सगळ्यांनीच त्या निर्णयाला विरोध करायचा प्रयत्न केला, परंतु दादा
ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. देसाई म्हणाले. ब्रह्मानंद लक्षपूर्वक त्यांचं बोलणं ऐकत होते. कोणता निर्णय? ब्रह्मानंदांनी विचारलं. सर, देव उद्योग समूहातर्फे रोज जे अन्नदान करण्यात येतं, त्याच्यासोबत विशिष्ट सणांना वारीमध्ये जे भोजन वाटण्यात येतं, त्या खर्चाबाबत त्यांनी काल मीटिंग बोलावली होती. आम्ही त्यांच्यापुढे या सर्व गोष्टींचा वार्षिक ताळेबंद ठेवला. त्याचा आकडा वाचल्यानंतर त्यांच्या रागाचा पारा चढला. त्यांनी हा सर्व प्रकार ताबडतोब बंद करण्याचं ठरवलं आणि कालच तसा निर्णयही जाहीर करून टाकला. आम्ही त्यांना बरंच समजवायचा प्रयत्न केला, परंतु ते इतक्या रागात होते की पुढे आमची बोलायची हिंमतच झाली नाही. देसाई म्हणाले. काय म्हणाला तो? ब्रह्मानंदांनी विचारलं. ते म्हणत होते, हा माझा कष्टाचा पैसा आहे, माझा पैसा आहे. या उपाशी लोकांमध्ये वाटण्यासाठी मी खर्च करणार नाही आणि लोकांना फुकट खायला घालून मला त्यांना आळशी बनवायचं नाही. देसाई खाली मान घालून म्हणाले. अजून? आता ब्रह्मानंदांच्या चेहऱ्यावरही राग स्पष्ट दिसू लागला होता. सर, त्यांनी या सर्व गोष्टींसोबतच आपण आपल्याकडे मदत मागायला येणाऱ्या याचकांना आपण जी मदत करतो ती देखील तात्काळ बंद करण्याचे फरमावले आणि कोणत्याही प्रकारचा दानधर्म करायचा नाही असा काल त्यांनी एक नवीन नियम सुरू केलाय. कालच्या मीटिंगनंतर त्यांचा दिवसभर मूड चांगला नव्हता. त्याचमुळे बहुतेक ते रात्री मित्रांसोबत थोडं शांत व्हायला गेले असतील. देसाई म्हणाले. गरिबांच्या, वंचितांच्या, भुकेल्यांच्या तोंडातील घास काढून आपल्याकडे मदत मागायला येणाऱ्या याचकांच्या वाटेचा पैसा घेऊन हा मुलगा पार्ट्या करतोय आणि वर हे सगळं बंद करायला सांगतोय. तो पांडुरंग वरून सगळं बघतोय. त्याच्या काठीला आवाज नाही, पण त्या काठीचा मार जोरात लागतो हे मात्र नक्की. मनातल्या मनात काहीतरी पुटपुटत ब्रह्मानंद म्हणाले.